नमस्ते, मी विभूती जितेंद्र वर्तक VRMore सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एक हॅपी कस्टमर आणि हॅपी डिस्ट्रीब्युटर आहे आणि आता कंपनीमध्ये गोल्ड डायरेक्टर ह्या पदावरती VRMore कंपनीमध्ये कार्यरत आहे। आज मी तुम्हाला मासिक पाळी आणि मासिक पाळीमध्ये होणारे जे त्रास आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहे तुमच्याशी। तर आपण जाणून घेऊया डिटेलमध्ये माहिती। सर्वप्रथम मी कंपनीबद्दल माहिती सांगते। कंपनीचं नाव आहे VRMore सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड। कंपनीची स्थापना 4 जुलै 2019 ला झाली। कंपनीचं हेड ऑफिस ठाणे येथे आहे आणि ब्रांच ऑफिस नाशिक येथे आहे। आत्ताच येत्या 4 जुलै 2024 ला कंपनीला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत। इंडियाची लीडिंग कंपनी आहे। हे आहेत आपल्या कंपनीचे फाउंडर। हे आहेत रिस्पेक्टेड मिस्टर विकास धनराज गोपाळ, कंपनीचे CMD आहेत आणि हे आहेत रिस्पेक्टेड मिसेस प्रिया कड मॅम, या कंपनीच्या MD आहेत। बघा, कंपनीचा उद्देश काय आहे तर विश्वस्तरीय गुणवत्ता असलेले प्रोडक्ट बनवायचे, महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सर पासून मुक्त करायचं, गरजू लोक आहेत त्यांना आत्मनिर्भर करायचं आणि आर्थिक संपन्न बनवायचं। तसेच आपल्याकडे जे काम करतात ते डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना पूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट द्यायचं काम कंपनी करते। तसेच आता डायबिटीस मुक्त इंडिया करण्याचा देखील वसा कंपनीने घेतलेला आहे। आता मी तुम्हाला मासिक पाळीमध्ये महिलांना काय त्रास होतात त्याच्याबद्दल सांगते। बघा, मोस्टली महिलांना काय त्रास होतात तर पोटदुखी आणि कंबरदुखी, खाज आणि जळजळ होते, त्वचा लालसर होते, कमी किंवा जास्त रक्तस्राव म्हणजे काही जणांना हेवी फ्लो होतो, हेवी ब्लिडिंग होतं, काही जणांना कमी फ्लो होतो। तर पिरियडमध्ये ब्लिडिंग कमी होणं सुद्धा चांगलं नाही। म्हणजे काही लेडीज सांगतात की मला 2च दिवस फ्लो होतो त्यानंतर बंद होऊन जातो, पण तसं सुद्धा चांगलं नाही किंवा हेवी फ्लो होणं सुद्धा चांगलं नाहीये। कारण काय होतं, जर हेवी फ्लो झाला तर एकतर वीकनेस येतो किंवा हॉस्पिटलला ऍडमिट करण्याची वेळ सुद्धा काही महिलांना येते। त्यानंतर पांढरं पाणी अंगावरून जाणे म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज होणे। तर व्हाईट डिस्चार्ज नॉर्मल होणं ठीक आहे, पण व्हाईट डिस्चार्ज प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे काही जणांना व्हाईट डिस्चार्ज हेवी होतो, काही जणांना पिवळसर होतो किंवा काही वेळेला त्याचा स्मेल सुद्धा येतो। तर असं जर होत असेल याचा अर्थ तुमच्या युट्रसमध्ये काहीतरी इन्फेक्शन असण्याचं लक्षण असतं। त्यानंतर फंगल इन्फेक्शन सारखे त्रास होतात, अनियमित पाळी, इरेग्युलर पिरियड्स। आता आम्ही फील्डवर जातो तर काही लेडीज अशा देखील भेटतात ज्यांना 2 महिने, 4 महिने, 6 महिने सुद्धा पिरियड येत नाहीये, म्हणजे 6-6 महिन्यांनी पिरियड येतोय। तर इरेग्युलर पिरियड असणं सुद्धा चांगलं नसतं। पिरियड सायकल आपलं 25 दिवसाचं किंवा 28 दिवसाचं असतं, तशाच ह्याच्याने पिरियड आपला आला पाहिजे। त्यानंतर गर्भाशयाचे विकार म्हणजे काय, फायब्रॉइड आहे, सिस्ट आहे, PCOD, PCOS ह्यासारखे त्रास होतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आपली चिडचिड होते। ह्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला चिडचिड होते। आता जसे गर्भाशयाचे विकार मी सांगितले, म्हणजे उदाहरणार्थ फायब्रॉइड आहे। आता फायब्रॉइडची गाठ जेव्हा एखाद्या लेडीजला होते तेव्हा ती डॉक्टरकडे जाते किंवा ऑपरेशन होतं, तर आपल्या मनात शंकेची पाल काय चुकचुकते की गाठ कसली असेल। बरोबर डोक्यात आलं तुमच्या, कॅन्सरची गाठ तर नसेल ना असं आपल्या डोक्यात येतं। तर हे असे सगळे त्रास आपल्याला कशामुळे होतात आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया। त्याच्यासाठी मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवते, तो आपण बघूया। बघा, मासिक पाळी येते तेव्हा महिलांचा प्रवास कुठून सुरू होतो तर मेडिकल स्टोअर पासून, किंवा आजकाल आपण डीमार्ट किंवा कुठले स्टोअर असतात तिथून एकत्र स्टॉक करून ठेवतो। हे बघा, मार्केट ब्रँडचं हे सॅनिटरी नॅपकिन आहे। आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय मटेरियल यूज केलेलं आहे। हा मार्केटमधला रेग्युलर साईजचा पॅड आहे। सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपल्याकडे प्लास्टिक बंदी आहे, पण ह्याचा आउटर कव्हर तुम्ही पाहिलं असेल तर प्लास्टिकच्या लेअर पासून बनवलेला आहे। त्यानंतर हा पॅड, ह्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिकचा वापर केलेला आहे। आपण बघूया ह्याच्यामध्ये काय काय मटेरियल यूज केलेलं आहे। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की बघा, आपल्याला जे ब्लिडिंग होतं पिरियडमध्ये ते ब्लिडिंग शुद्ध असतं रक्त, पण शरीराबाहेर ते रक्त पडल्यानंतर 1.5-2 तासानंतर ते वातावरणाच्या संपर्कात आलं की त्याच्यावरती बॅक्टेरिया तयार व्हायला लागतात। तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की 1.5-2 तासापेक्षा जास्त एक तुम्ही पॅड वापरला नाही पाहिजे। 1.5-2 तास झाले की तुम्ही तो नॅपकिन चेंज करून टाकला पाहिजे। पण आपण महिला काय करतो, ज्या हाऊसवाईफ आहेत त्या सुद्धा सकाळी एकदा आंघोळ करून पॅड लावला की लंच नंतरच आपण चेंज करतो, म्हणजे एक 4-5 तास आपण त्या एका पॅडवरती काढतो। किंवा जॉबला जाणारे सुद्धा लंच टाइमला चेंज करतात किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर चेंज करतात। तर त्याच्यामुळे काय होतं, ह्या पॅडवरती जे बॅक्टेरिया तयार होतात ते बॅक्टेरिया
बाहेर पडायला रस्ता नसल्यामुळे ते काय होतं की आपल्या युट्रसमध्येच पुन्हा जातात आणि आतमध्ये जाऊन इन्फेक्शन करतात. तर बघूया आपण की याची सोकिंग कॅपॅसिटी किती आहे आणि याच्यामध्ये काय मटेरियल यूज केलेलं आहे. तर आपण आधी हे पाण्यात टाकूया. आपण 2 ग्लासामध्ये पाणी टाकलेलं आहे. एका ग्लासात आपण मार्केट ब्रँडचा पॅड टाकतोय. त्याची सोकिंग कॅपॅसिटी किती आहे ती बघूया. आणि आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते आपल्या विआरमो सोल्युशन्स कंपनीचा प्रोविंग्स सॅनिटरी नॅपकिन. त्याच्यामध्ये मटेरियल काय वापरलेलं आहे आणि विशेषता काय आहे. तर बघा, प्रोविंग्सचं बघा पॅकेजिंग तुम्ही बघतात पूर्णपणे कागदाच्या पुठ्ठ्यापासून बनवलेलं आहे. म्हणजे ह्याचं वरचं कव्हर सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिल्यावर त्याची माती होऊन जाणार आहे. ह्याला बघा स्वच्छ भारतचा लोगो मिळालेला आहे. कारण काय आहे तर हा पॅड वापरून तुम्ही जेव्हा फेकून देता तेव्हा काही दिवसांनी ह्याची माती होऊन जाते किंवा पाण्यासाईडचा खड्डा असेल काय असेल जिथे गावाकडे कचरा टाकतात तर तो पाण्यामध्ये विरघळून जातो. इथे एक्सपायरी डेट प्रॉपर मेन्शन केलेली आहे. म्हणजे हा जानेवारी 24ला मॅन्युफॅक्चर झालेला आहे आणि डिसेंबर 26ला एक्सपायर होणार आहे. ठीक आहे. तर डिटेलमध्ये आपण बघूया. पूर्णपणे मशीनवरती ह्याचं पॅकेजिंग होतं. कोणाच्याही हाताचा स्पर्श याला होत नाही. म्हणजे जी लेडीज हा पॅड वापरणार आहे तिच्या हाताचाच पहिला स्पर्श त्याला होणार आहे. पूर्णपणे असं पुन्हा पॅक करून ठेवता येतं. तुम्ही पाहिलं असेल मार्केट ब्रँडचे पॅड जे असतात ते ओपनच राहतं पॅकेट आणि त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा चान्स असतो. म्हणजे जसं की बघा पाली, झुरळ, मुंग्या काही फिरून जाऊ शकतं. पण हा पॅड बघा पूर्णपणे पॅक आहे. ह्याला कसलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा काहीही झुरळ, मुंग्या, पाली काही घुसून त्याला इन्फेक्ट करू शकणार नाही. असं ओपन केल्यानंतर बघा जी व्यक्ती वापरणार आहे तिच्याच हाताचा पहिला स्पर्श त्याला होणार आहे. हा आपला प्रोविंगचा एक्सेल साईज आहे. दोन्ही साईडला ह्याला विंग्स दिलेले आहेत. एक सेंटरला आणि एक मागच्या बाजूने जेणेकरून लीक होणार नाही. तुम्ही बघू शकता. म्हणजे जर तुम्ही जेव्हा समोर असाल तेव्हा तुम्ही ते फील करू शकता. पूर्णपणे कॉटन लेअर आहे त्यामुळे सॉफ्ट लागतो हाताला. ठीक आहे. आता इतर मार्केटचे पॅड बघा जास्त वेळ जर ते भरले किंवा जास्त भिजले की काय होतं बाहेर त्याचं मटेरियल बाहेर निघायला लागतं. आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की 2-2 तासांनी मार्केटचा पॅड तुम्ही चेंज केला पाहिजे. तर आपल्याला 5 दिवसामध्ये जवळजवळ ॲटलिस्ट 10 तरी पॅकेट वापरावे लागू शकतात. म्हणजे 300-400 रुपये खर्च आपल्याला त्याच्यावर होऊ शकतो. पण प्रोविंगचा नॅपकिन तुम्ही 8 तास, 10 तास किंवा बाहेर असाल आणि 12 तास जरी ठेवला तरी तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शनचं टेन्शन नाहीये. कारण काय आहे ही स्ट्रीप आहे. या स्ट्रीपमुळे हा पॅड अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे, त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आहे आणि वापरून फेकून दिल्यानंतर पूर्णपणे विघटन होतं. म्हणजेच आपला हा पॅड पूर्णपणे टोटली बायोडिग्रेडेबल आहे. ठीक आहे. बघूया प्रोविंगच्या नॅपकिनला दोन्ही साईडला असे लॉक दिलेले आहेत. हे लॉक ओपन केल्याशिवाय ह्याचे लेयर्स ओपन होत नाही. आपण आधी लॉक ओपन करूया आणि ह्याचे लेयर्स चेक करूया की ह्याच्यामध्ये किती लेयर आहेत आणि काय मटेरियल यूज केलेलं आहे. दोन्ही लॉक ओपन केल्यानंतरच हा पॅड ओपन होतो. फर्स्ट लेयर बघूया आपण. हे बघा तुम्ही बघू शकता सर्जिकल कॉटन आहे. ह्याला पोर्स दिलेले आहेत. हे पूर्ण पॅडमध्ये लास्ट लेअर पर्यंत असे पोर्स दिलेले आहेत. कारण काय आहे तर बघा पाळी जेव्हा येते तेव्हा आपलं युट्रस पंपिंग होत असतं. त्यावेळेला म्हणजे नॉर्मल डेजमध्ये पण आपल्या युट्रसला ऑक्सिजनची गरज असते आणि जेव्हा आपण प्लॅस्टिक मटेरियल असलेला पॅड वापरतो तेव्हा आपल्या गर्भाशयाचं तोंड बंद होऊन जातं आणि काय होतं की ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे क्रॅम्प्स यायला लागतात. आपलं ओटीपोट दुखणं, कंबर दुखणं ह्याचा त्रास व्हायला लागतो. पण प्रोविंग्स यूज करत असताना तुम्हाला ओटीपोट दुखणं, कंबर दुखणं हे त्रास पूर्णपणे कमी होऊन जातात. हे पोर्स ह्यासाठीच दिलेले आहेत जेणेकरून खालपासून वरपर्यंतच्या लेअरमध्ये तुम्हाला ऑक्सिजन प्रोसेस होईल, व्हेंटिलेशन होईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही. हे सर्जिकल कॉटन पासून बनवलेलं आहे. फाडून दाखवण्याचं कारण हे की ह्याचं पूर्णपणे विघटन होतं. त्यानंतर आहे ग्राफिन अनायन स्ट्रीप. ह्या स्ट्रीपवरती 6100 निगेटिव्ह आयनची प्रोसेस केलेली आहे. पहाटेच्या सूर्यकिरणांचा मारा केलेला आहे. ही स्ट्रीप ओली झाली की ऍक्टिव्ह होते आणि आपल्या गर्भाशयाला ऑक्सिजन प्रोसेस करायला सुरुवात करते. निगेटिव्ह आयन्स असल्यामुळे काय होतं की ही अँटीबॅक्टेरियल आहे. म्हणजे जसं की आपल्याला ब्लिडिंग झाल्यानंतर वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर जे बॅक्टेरिया तयार होतात ते बॅक्टेरिया या स्ट्रीपच्या संपर्कात आल्यावर इथेच मरून जातात आणि ह्याच्या बाजूला जे बॅक्टेरिया असतात ते देखील आपल्या जेलीवरती जाऊन तिथे सुद्धा ते
मरून जातात. कसं ते पुढे अजून डिटेलमध्ये दाखवते. ही स्ट्रीप ओली झाली की ऍक्टिव्ह होते आणि आपल्या गर्भाशयाला ऑक्सिजन प्रोसेस करते. तसंच ह्या स्ट्रीपमुळे आपली एनर्जी लेवल वाढते, तसेच आपले हार्मोन्स बॅलन्स ठेवायला देखील मदत करते. ठीक आहे, याच्याबद्दल अजून बघूया डिटेलमध्ये. त्यानंतर पुढचा लेअर आहे. अशा प्रकारे आईने आणि आजीने आपल्याला जशी घडी दाखवलेली तसाच कन्सेप्ट आहे. हा जो मटेरियल वापरलेला आहे तो देखील सर्जिकल कॉटन आहे. याला सुद्धा तुम्हाला दिसत असेल की पोर्स दिलेले आहे व्हेंटिलेशनसाठी. हे बघा, सर्जिकल कॉटन आहे. त्यानंतर हे आहे दोन्ही साईडला ह्याला फिल्टर पेपर यूज केलेला आहे. जसं मी सांगितलं की तयार झालेले बॅक्टेरिया या स्ट्रीपच्या संपर्कात आले की ते तिथेच मरून जातात. बाकीचे बाजूचे बॅक्टेरिया या फिल्टर पेपरद्वारे आतमध्ये जेलीवर येतात. जेली सोडियम पॉलिअक्रेलिक जेली आहे, म्हणजेच मीठ आणि ग्लुकोज पासून बनवलेली जेली आहे. तर मिठापासून बनवलेली जेली असल्यामुळे जसं आपण भाज्या वगैरे चिरताना उदाहरणार्थ फ्लावर आहे त्याच्यावरती मीठ टाकतो का तर त्याच्यावरच्या किडी मरून जाव्या, तशाच प्रकारे इथे सुद्धा मीठ काम करतं. ते बॅक्टेरिया मारायचं काम करतं. आणि बघा, मेलेले बॅक्टेरिया आपल्याला इन्फेक्शन करू शकत नाही. त्यामुळे हा पॅड तुम्ही 8 तास 10 तास 12 तास देखील ठेवला तरी सुद्धा तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शनचं टेन्शन नाही. आता ह्याची सोकिंग कॅपॅसिटी आपण बघूया. हे सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकूया. आता बघा, मार्केट ब्रँड आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे, पण अजून पूर्ण पाणी तसंच आहे. ठीक आहे. त्यानंतर खालचे लेअर आहेत. बघा, इथे सुद्धा तुम्हाला लाईन्स दिसतात. हे सुद्धा पोर्स दिलेले आहेत. त्यानंतर ह्याला जो ग्लू यूज केलेला आहे ते आहे आपल्या झाडाचं डिंक आहे. म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा वापर केलेला नाही. आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं आहे. ह्याच्यात काही प्रमाणात म्हणजे 0.05% प्लास्टिक वापरलंय. कारण कॉटन आहे, सगळं छान आहे, पण लीक प्रूफ नसेल तर काही उपयोग नाही. हे सुद्धा पूर्णपणे ह्याचं विघटन होतं. त्यानंतर हा बघा, जो रॅप केलेला पेपर होता तो सुद्धा आपण काय करू शकतो. बऱ्याचशा लेडीज काय करतात की पॅड वापरून फेकून देण्यासाठी सुद्धा काळ्या पिशव्या प्लास्टिकच्या आणून ठेवतात किंवा पेपरचा वापर करतात. तर ते न करता हाच पेपर फक्त ह्याच्यातच गुंडाळून फेकायला वापरला तर तुम्हाला रद्दी पेपर जो आहे किंवा पेपर आहे त्याचा सुद्धा वापर जास्त होणार नाही. आणि प्लास्टिकचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा. त्यामुळे वेगळ्या काळ्या पिशव्या वगैरे आणायची काही गरज नाहीये. आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचं आहे इंडियाला. हे बघा, हे सुद्धा विघटन होणार आहे. आता आपण बघूया. हे बघा, पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे आपल्या जेलने. आणि मार्केट ब्रँडचा पॅड तुम्ही बघताय, हा असा जर ओलसरपणा असेल तर ऑब्व्हियसली तिकडे खाज जळजळ होणार, चिडचिड होणार, फंगल इन्फेक्शन होणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण जसं सांगितलं की ही जेल आहे ती मिठापासून बनवलेली आहे, सोडियम पॉलिअक्रेलिक जेली. तर आपण आता लगेचच आपल्याला इन्स्टंट त्याचा रिझल्ट बघायचा आहे, म्हणून आपण काय करूया की घरातलं जे मीठ आहे ते मीठ आपण त्याच्यावर टाकून ते विघटन कसं होतं ते बघूया. हे 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया आणि आपण मार्केट ब्रँड मध्ये काय मटेरियल आहे ते बघूया. हे बघा, पूर्णपणे पाणी तसंच आहे. आता बघा, असा जर ओलसरपणा असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला चिडचिड होणार आहे. आपण बघूया याच्यामध्ये मटेरियल काय वापरलेलं आहे. आता वरून तुम्हाला दिसत असेल की इथे ब्ल्यू कलर दिसतोय. ब्ल्यू कलर आहे. आपल्याला काय वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये आपल्यासाठी मेडिसिन यूज केलेलं असेल, पण तसं काही नाहीये. ते फक्त कलर प्रिंट केलेलं आहे. आपल्यासाठी काही कामाची गोष्ट नाहीये. आणि हे बघा, तुम्हाला दिसतंय हे काय आहे, नायलॉन प्लास्टिक. नायलॉन ऑलरेडी गरमी तयार करतं, गरमी देतं. त्यातच आपल्याला जे ब्लिडिंग होतं ते सुद्धा गरम होतं असतं. त्यामुळे काय होतं की पिरियडमध्ये आपल्याला बघा खूप असं खाज आणि जळजळ होते. त्याचं कारण हे असतं. त्यानंतर मधला लेअर बघा, हे दिसतंय तुम्हाला. आता बऱ्याचशा लेडीजना जेव्हा समोर असतात तेव्हा आम्ही विचारतो तेव्हा त्या बोलतात की हा कापूस आहे, पण हा कापूस नसून आपल्याच घरातली जी रद्दी आपण रद्दीवाल्याला देतो ती ही रद्दी आहे. रद्दी पेपरचा लगदा आहे. त्याच्यावरती ब्लिचिंगची केमिकलची प्रोसेस करतात आणि त्या रद्दी पेपरचा लगदा ह्याच्यामध्ये टाकला जातो. आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या बाजूला जर एखादी लेडीज आहे तर आपल्याला जाणवतं, स्मेल येतो की तिला पिरियड आलेला आहे. त्याचं कारण काय की बघा, 1.5-2 तासाने जेव्हा ब्लिडिंग होतं हा रद्दी पेपर ओला होतो आणि काय होतं, सडायला लागतो आणि एक वेगळा घाणेरडा असा स्मेल यायला लागतो. आता तुम्ही कुठेही बघू शकता किंवा गुगल करू शकता, असे जे व्हाईटनिंग साठी जे केमिकल वापरले जातात त्या ठिकाणी
डायऑक्सिन नावाचं केमिकल रिलीज होतं. ते केमिकल आपल्यासाठी खूप हानिकारक असतं. तर ते काय होतं की जेव्हा पिरियडमध्ये आपण हा पॅड वापरतो तेव्हा आपल्या सेन्सिटिव्ह पार्टला आपण हे सगळं ब्लिचिंग, केमिकल असलेलं, प्लास्टिक असलेलं, मटेरियल असलेलं पॅड वापरतो, तेव्हा काय होतं, हे डायऑक्सिन रिलीज होऊन आपल्या गर्भाशयात जात राहतं. आता आपल्याला वाटतं की 5च दिवस तर आपण वापरतो, पण बघा प्रत्येक महिला तिच्या महिन्यामध्ये 5 दिवस पॅड वापरते, एका वर्षामध्ये 60 दिवस वापरते. तसेच पूर्ण आयुष्यामध्ये एक लेडीज तिच्या आयुष्यामध्ये 6 ते 7 वर्ष फक्त पिरियडमध्ये घालवते. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्याचा लास्ट लेअर आहे हा सुद्धा प्लॅस्टिक आहे. आणि त्यानंतर ह्याला जो ग्लू वापरलेला आहे तो इंडस्ट्रियल ग्लू आहे. म्हणजे आपण बघतो की बघा आपण आता ज्या निकर वगैरे आणतो, पॅन्टी आणतो, त्या अगदी 2 महिने 3 महिने होत नाही तोपर्यंत थोड्या कडक होतात, पिवळसर होतात. त्याचं कारण काय, जर पिरियडमध्ये जेव्हा आपण पॅड असा त्याला लावतो तेव्हा ह्याचे काही कण काढल्यानंतर त्या पॅन्टीला राहतात आणि इतर दिवशी जेव्हा ती पॅन्टी आपण वापरतो तो भाग धुतल्यानंतर पॅन्टीचा कडक होतो आणि इतर दिवशी तो भाग आपल्या सेन्सिटिव्ह पार्टला, वजायनाला घासतो आणि रॅश येतो. ठीक आहे. आता आपण बघूया जेलीमध्ये आपण मीठ टाकलं होतं. हे बघा अशा प्रकारे इन्स्टंट आपल्याला रिझल्ट बघायचा होता म्हणून मीठ टाकलं. पूर्णपणे हे विरघळायला सुरुवात झालेली आहे. ह्याच्यात हा फिल्टर पेपर टाकलेला आहे म्हणून एवढं जाड दिसतंय. फक्त जेल असेल तर ते पूर्णपणे विरघळून जातं, पाणी होऊन जातं. थँक्यू. हे बघा दर महिन्याला 12 लाखापेक्षा जास्त युजर्स आपले हे पॅड्स वापरत आहेत. इतक्या सगळ्या महिलांना त्याचा फायदा होतोय, तर आपण देखील त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आता आपण बघूया की आपल्या नॅपकिनचे साईज कोणते कोणते अवेलेबल आहेत. हा आहे XXL साईज 320 mm चा आहे. म्हणजे ज्यांना हेवी फ्लो आहे, जे हेल्दी आहेत, स्पोर्ट्समध्ये आहेत, डान्समध्ये आहेत, ते लोक हा पॅड यूज करू शकतात. किंवा ज्यांना रात्री झोपताना कम्फर्टेबल फील करायचं आहे, म्हणजे लीक प्रूफ हवं किंवा कम्फर्टेबल झोपायचं आहे, ते हा यूज करू शकतात. त्यानंतर आहे XL साईज. हा आपला 280 mm चा आहे. हे रेग्युलर साईज जास्त यूज केले जातात. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रो लायनर आहे 190 mm चा. प्रो लायनर कशासाठी वापरला जातो, तर आपण हा डेली बेसिसवर यूज करू शकतो. म्हणजे जसं बघा व्हाईट डिस्चार्ज वगैरे होत असेल किंवा युरिन लीक होते किंवा काही जणांना खोकल्यावर शिंकल्यावर युरिन लीक होते, गर्भपिशवी काढली असेल, पिरियड येत नसेल तरी सुद्धा हा प्रो लायनर लेडीज वापरू शकतात. त्याचे फायदे काय आहेत, तर बघा ओलसरपणामुळे चिडचिड होण्यापेक्षा जर पॅन्टी लायनर डेली यूज तुम्ही करत असाल तर तुम्हाला पूर्ण ड्राय फील होतं. तसंच इथे सुद्धा ग्राफिन अनायन स्ट्रीप आहे, त्यामुळे काय होतं तुमची एनर्जी लेवल वाढते. व्हाईट डिस्चार्ज असेल किंवा युट्रसमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते काढायचं काम करते. त्यानंतर युरिन लीक व्हायचा ज्यांना त्रास होतो त्यांना सुद्धा हे ओलसरपणापासून चिडचिड होते त्याच्यापासून वाचवतं. त्यानंतर काही लोकांना ह्याचा असा देखील फायदा झालेला आहे की हार्मोन्स बॅलन्स राहतात ह्यामुळे. त्याच्यामुळे काय होतं की केस गळती सुद्धा कमी झालेली आहे. काही जणांचा थायरॉइड अगदी सुरुवात होती तर तो सुद्धा त्यांचा कंट्रोलमध्ये यायला हेल्प झालेली आहे. आता बघा जसं की आपण प्रोविंग्स वापरतो तर प्रोविंग्स आपण 5 दिवस वापरतो, तर हार्मोन्स बॅलन्स राहायला फक्त 5च दिवसात आपल्याला फायदा नाही होणार. तर आपण पॅन्टी लायनर जर डेली यूज केलं तर हार्मोन्स बॅलन्स राहायला हेल्प होणार आहे, एनर्जी लेवल वाढते. तसेच बघा ज्यांना अगदी 2 दिवसाचा फ्लो असतो तर त्यांचा फ्लो वाढायला सुद्धा हेल्प होते. त्याच प्रकारे ज्यांना हेवी फ्लो होतो, उदाहरणार्थ आता मागच्याच महिन्यात माझ्याकडे एक कस्टमर आली होती, त्यांच्या अगदी 8वीला आहे मुलगी, तिला पिरियड आल्यानंतर 15 दिवस ब्लिडिंग व्हायचं, तर तिने आपले प्रो लायनर डेली यूज करायला सुरुवात केली तर तिला अगदी आता तिचा फ्लो 5 दिवसावर आलेला आहे. तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता. XXL मध्ये 7 पीस येतात, XL साईजमध्ये 8 पीस येतात आणि प्रो लायनर 18 येतात. ठीक आहे. आता प्रो लायनर वापरायचं कसं, जसं तुम्हाला सांगितलं की ही स्ट्रीप ओली झाल्यावर ऍक्टिव्ह होते, तर प्रो लायनर ज्यांना वापरायचं आहे त्यांनी लावल्यानंतर ह्या स्ट्रीपवरती स्ट्रीप भिजेल एवढे 3-4 थेंब पाण्याचे टाकायचे आणि नंतर लावायचं आहे. तुम्ही 4-5 तास हे ठेवू शकता किंवा तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही 8 तास जरी ठेवलं कंटिन्यू तरीही हरकत नाहीये. दिवसातून एक प्रो लायनर तुम्ही वापरलं तर त्याचा तुम्हाला बेनिफिट खूप छान होणार आहे. थँक्यू सो मच.